हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आपल्या केसांची गळती कमी करून आपले केस मजबूत, चमकदार, काळेभोर होतील अशा पद्धतीची एक छानशी सोपी होम रेमेडी शेअर केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्या किचनमधली फक्त एकच वस्तू वापरणार आहे आणि त्या वस्तूचा रिझल्ट तुम्ही आता इथे बघू शकताय. केस छानपैकी काळेभोर, चमकदार आणि छानपैकी केसांचा बाउन्सी लुकसुद्धा दिसतोय. तर अशा पद्धतीनं केस तुमचेसुद्धा होतील. तर त्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणती किचनमधली वस्तू वापरायची, तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला एक वस्तू वापरायची आहे किचनमधली, जी की प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते आणि खूप औषधी आहे, भरपूर उपयुक्त अशी ती वस्तू आहे. तर ती वस्तू आहे मेथीचे दाणे. आता मेथी दाणे आपल्या केसांसाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. केसांबरोबरच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा मेथी दाण्याची खूप सारी मदत होते. खूप सारे औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत. तर त्याचाच वापर आपण आपल्या केसांसाठी आज करणार आहोत. तर कशा पद्धतीनं मेथी दाण्याचा वापर केसांसाठी करायचा, तर ते मी आता इथे तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा आदल्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला केस धुवायचे असतील तर आदल्या दिवशी संध्याकाळी छानपैकी 1 चमचा मी इथं मेथीदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊ शकता. केस अजून मोठे दाट असतील, लांब असतील तर अजून थोडेसे मेथीदाणे ॲड करू शकता. 2-3 वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर ना रात्रभर त्याच्यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीनं मेथीदाणे जे आहेत ना ते भिजत घालून ठेवायचे आहेत, जेणेकरून रात्रभर ते छानपैकी भिजतील आणि मग त्याचे जे काही गुणधर्म आहेत तर ते सगळे पाण्यामध्ये सुद्धा ॲड होतील. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते पाणी जे आहे, म्हणजे मेथी जे आपण भिजत ठेवलं होतं, तर ते पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर चेक करायचं आहे. तर छानपैकी मेथीदाणे जे असतात ते भिजून मऊ झालेले असतात, फुगलेले असतात आणि पाणी जे आहे तर त्या पाण्याचा कलर थोडासा साधारणसा पिवळसर वगैरे होऊन जातो. तर ते मेथीचे जे काही सगळे गुणधर्म आहेत तर ते त्या पाण्यामध्ये आलेले आहेत आणि तेच जे पाणी आहे तर ते आज आपण आपल्या केसांसाठी वापरणार आहोत. तर कशा पद्धतीने या पाण्याचा वापर करायचा, त्याचे फायदे काय आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या नाही करायच्या, तर ते मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आता इथे मी जे रात्री भिजत घातले होते मेथीदाणे, तर त्याच्यामधलं हे जे पाणी आहे तर एवढं पाणी मी साईडला काढलेलं आहे. आता हे जे शिल्लक राहिलेलं आहे मेथीदाणे आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी आहे, तर इतकं काही केसांसाठी लागणार नाही आहे. तर हे जे आहे ते वाया न घालवता ते व्यवस्थित सकाळी आपण अनुशापोटी पिऊ शकतो आणि जे मेथीदाणे आहेत ते चावूनसुद्धा खाऊ शकतो. आता मेथीदाण्यांचा केसांसाठी हेअर मास्कसुद्धा असतो, तर तो सुद्धा मी पुढच्या व्हिडिओजमध्ये शेअर करेल. आज फक्त मी तुमच्यासोबत मेथीच्या दाण्यामध्ये जे आपण हे पाणी ॲड करतो, तर या पाण्याचा केसांसाठी कशा पद्धतीनं वापर करायचा आणि अगदी सिंपल सोपी जी गोष्ट आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आता इतकं पाणी जे आहे त्या पाण्याचा कलर तुम्ही बघताय चेंज झाला आहे. तर हे पाणी आता आपल्याला केसांवरती अप्लाय करायचं. तर आता हे पाणी मी एका वाटीमध्ये पहिलं काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघताय थोडंसं पिवळसर हिरवट असा कलर त्याचा झालेला आहे आणि हेच पाणी जे आहे तर हे केसांना व्यवस्थित अप्लाय करायचं आहे. तर आता केस जे आहेत ना तर त्याच्यामध्ये सहसा तुम्ही तेल नसेल लावलं तर चांगलंच आहे. तेल लावलं तरीसुद्धा तुम्ही हे अप्लाय करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा ना मी केस आहे ते विंचरून घेते. आता मी इथं केसांना तेल वगैरे लावलेलं नाही. तुम्ही तेल लावलेलं असेल आणि अप्लाय केलं तरी चालेल, पण शक्यतो तेल नसेल आणि अप्लाय केलं तर त्याचे जास्त रिझल्ट मिळतील. तर इथे ना केसांचे 2 असे पार्टिशन करायचे आणि मग केसांमधला जो गुंता आहे तर तो सगळा काढून घ्यायचा. केस व्यवस्थित छान मोकळे करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला आता हे जे मेथीचं पाणी आपण काढून ठेवलेलं आहे तर ते केसांना व्यवस्थित अप्लाय करता येईल. छानपैकी मी केसांमधला गुंता वगैरे काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ना आता हे पाणी अप्लाय करायचं. तर पाणी अप्लाय करण्याच्या 2-3 पद्धती आहेत. तर त्यातली पहिली पद्धत म्हणजे छानपैकी आपल्या बोटांच्या मदतीनं ना केसांचे सेक्शन करायचे आणि प्रत्येक सेक्शनमध्ये आपल्या केसांच्या मुळाच्या भागापर्यंत, म्हणजे टाळूवर केसांच्या आपल्या डोक्यामध्ये छानपैकी ते ते जे मेथीचं पाणी आहे ते मुरवायचं आणि छानपैकी हातानं मसाज करायचा. सेकंड, आपल्याकडे जर असा छोटासा ड्रॉपर वगैरे असेल तर त्या ड्रॉपरच्या मदतीने सुद्धा तुम्ही छानपैकी आपल्या केसांच्या मुळाशी जे पाणी आहे मेथीचं ते व्यवस्थित अप्लाय करून मसाज करू शकता. आणि तिसरीसुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे, ते म्हणजे छानपैकी कॉटन घ्यायचा, त्याच्यामध्ये मेथीच्या पाण्यामध्ये डिप करायचा आणि मग तो केसांवरती अशा पद्धतीने अप्लाय करायचा. त्यानंतर चौथं, तुम्ही जी हेअर ऑइल्ससारखी बॉटल येते ज्याच्यामध्ये तुम्ही ते मेथीचं पाणी भरूनसुद्धा अप्लाय करू शकता. आता ती बॉटल माझ्याकडे नाही आहे म्हणून मी तुम्हाला दाखवली नाही. तशा पद्धतीनं पण अप्लाय करू शकता. पण माझी सगळ्यात फेवरेट पद्धत म्हणजे मस्त हातानं बोटानं व्यवस्थित हे जे मेथीचं पाणी आहे किंवा कोणताही पॅक वगैरे असेल तर तो केसांना
चेहऱ्यावर वगैरे अप्लाय करायचा. आता हाताच्या बोटाच्या मदतीनं जेव्हा आपण कोणतीही गोष्ट चेहऱ्यावर केसांवर अप्लाय करतो तर त्या गोष्टींबरोबर ना आपल्या हातातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिचासुद्धा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो, असं माझं पर्सनली मत आहे. आता छानपैकी हे जे मेथीचं पाणी आहे ते केसांच्या मुळाला, डोक्यावर, स्काल्पवर व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आणि मसाज करून घ्यायचं हलक्या हाताने, जेणेकरून त्या मेथीच्या पाण्याचे जे गुणधर्म आहेत ते आपल्या केसांच्या मुळाशी अतिशय व्यवस्थितपणे मिळतील आणि केसांची मुळं आपली छानपैकी मजबूत होतील. त्यानंतर केसांची पूर्ण जी लेंथ आहे ती लेंथ आणि केस वाढण्यासाठी, केस वाढीला मदत व्हावी म्हणून आपल्या केसांचे जे शेंडे असतात तर तिथे सुद्धा व्यवस्थितपणे ते सगळीकडे अप्लाय करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली केस वाढ होण्यासाठी सुद्धा मदत होईल. तर छानपैकी केसांचं पार्टेशन करून घेतलेलं आहे आणि हलक्या हातानं ना व्यवस्थित मसाज करायचा. जितका मसाज आपण जास्त करू ना तितकं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे, केसांची मुळं मजबूत होणार आहेत आणि आपली जी केस आहे त्याची ग्रोथ होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. तर छानपैकी आता मी इथे अप्लाय करून घेतलेलं आहे. आता हे अप्लाय करून घेतल्यानंतर ना मेथीचं पाणी जे आहे ते केसांमध्ये लावल्यामुळं केस थोडेसे ओलसर झालेले आहेत. आता हे अप्लाय केलेलं पाणी अर्धा तास, 1 तास तुमच्या सोयीनुसार तुम्ही केसांमध्ये लावून तसंच ठेवू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दिवसभर, संध्याकाळी पूर्ण दिवससुद्धा ठेवू शकता, कारण हे पाणी आहे नंतर सुकून जाणार आणि केस आपले स्टिकीसुद्धा होत नाहीत. नॉर्मल केस आहे जे तसेच राहतात, त्याचा काहीही कोणताही केसांवरती दुष्परिणाम होत नाहीत. आता थोड्या वेळानंतर ना अर्धा ते 1 तास मी हे केसांमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर ना मी व्यवस्थित आपल्या शॅम्पूने, जो रेग्युलर आपण शॅम्पू यूज करतो तर त्या शॅम्पूने केस स्वच्छ केलेले आहेत. आता केस धुवून घेतल्यानंतर जसं मी मागच्या हेअर केअरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, मस्तपैकी छान कॉटनचा वगैरे कपडा घ्यायचा, अदरवाईज आपला जो काही जुना पुराणा टी शर्ट असेल तर तो घ्यायचा. हलक्या हाताने केसांना छानपैकी चोळून घ्यायचं, व्यवस्थित केसांमधलं पाणी जे आहे ना तर ते व्यवस्थित काढून घ्यायचं आणि छानपैकी केस जे आहेत ना ते नॅचरली सुकून द्यायचे, पंख्याखाली वगैरे किंवा कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूचा जास्त करून वापर करायचा नाही, जेणेकरून आपले केस डॅमेज नाही झाले पाहिजेत, केसांना कोणत्याही पद्धतीची हानी नाही झाली पाहिजे. कारण आपण इकडे एका साईडला जर घरगुती उपाय करत असू आपले केस वाढण्यासाठी, केस मजबूत होण्यासाठी, तर दुसऱ्या साईडला आपण जी काही ह्या गोष्टी असतात म्हणजे पंख्याखाली केस सुकवणे किंवा इलेक्ट्रिक वस्तूंचा केसांवर जास्त वापर करणे, तर या गोष्टीसुद्धा शक्यतो टाळायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टींचे बेनिफिट मिळतील. आता हे केस मी व्यवस्थित सुकवून घेतले आणि त्यानंतर ना घरातली थोडीफार कामं केली आणि त्यानंतर व्यवस्थित केस ना छानपैकी नॅचरली 1.5 ते 2 तासांमध्ये सुकलेले आहेत. केसांमधलं सगळं जे काही पाणी वगैरे होतं तर ते सगळं निघून गेलेलं आहे. केस छानपैकी आता कोरडे झालेले आहेत आणि केस छान कोरडे झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय केस एकदम काळेभोर दिसत आहेत आणि केसांमध्ये ना एक नैसर्गिक चमक आलेली आहे. आता हे केस व्यवस्थित कोरडे झाल्यानंतर आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहेत. केसांमधला जो काही गुंता वगैरे झालेला असेल तर तो सोडवून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा पहिल्यांदा खालून गुंता सोडवून घ्यायचा, जेणेकरून आपली वरची जी काही केस आहेत तर ते मुळासकट जास्त तुटणार नाही आणि केस गळती जास्त होणार नाही. आता तुम्ही इथं बघू शकताय माझे केस किती गळालेले आहेत. अगदी कमी, फारच कमी केस गळालेले आहेत. जसं की मला पूर्वी खूप हेअरफॉल होता, आता खूप कंट्रोलमध्ये आलेला आहे. तर अशाच छोट्या मोठ्या गोष्टी मी जे अप्लाय करते माझ्या केसांवरती तर त्यातलीच एक आज गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता हा हेअरफॉल आहे ना, मी दोन्ही व्यवस्थित केस सगळे विंचरले आहेत आणि इतका माझा हेअरफॉल झालेला आहे. तर अशा पद्धतीनं मेथीच्या जे पाणी आपण वापरलं आहे त्याचे मी फायदे तुम्हाला सांगते की त्याच्यामुळे काय काय होतं. आता मेथीचं पाणी ना केसांसाठी खूप फायदेशीर असतं, त्याच्यामुळे केसांच्या वाढीसाठी मदत होते. तसंच आपल्या केसातला जो कोंडा असतो ना तर तो सुद्धा कोंडा कमी करायला मदत करतं, केसांना चमकदार बनवतं. मेथीच्या पाण्यात ना अँटीऑक्सिडंट आणि पोषक तत्व असतात, ज्याच्यामुळे केसांचं आरोग्य, जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात ते सगळे गुणधर्म मेथीच्या पाण्यामध्ये, मेथीमध्ये असतात. मेथीच्या पाण्यातली जी पोषक तत्व आहे त्याच्यामुळे केस वाढायला मदत होते. तसंच त्याच्यातलं असलेलं अँटी फंगल गुणधर्म आहे ना त्याच्यामुळे केसातला कोंडा कमी होतो. मेथीच्या पाण्याचा केसांवर वापर केला ना तर केसांना तुम्ही बघताय अशी छानपैकी चमक येते. की मेथीच्या पाण्याने केसांना पोषण तर मिळतंच आणि कोंडा कमी व्हायला मदत होते, ज्याच्यामुळे ना आपलं केस गळण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि नवीन केस यायलासुद्धा लागतात. नवीन छोटे छोटे केस यायला सुरुवात होते आणि त्यामुळे ना आपली हेअर ग्रोथसुद्धा खूप छान पद्धतीनं होऊन जाते. तर अगदी साधी सिंपल रेमेडी आहे. आपल्या घरात नेहमी आपण वापरणारी वस्तू आहे मेथी आणि मेथीचा हेअर पॅक जो आहे तो सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. पण मेथीचं जे पाणी आहे अगदी सिंपल सोपी स्टेप आहे, ज्याचा वापर करून आपण आपल्या केसांची अगदी छानपैकी काळजी घेऊ शकतो आणि जास्तही वेळ लागत नाही, जास्तही गोष्टी वापरायच्या नाही आहेत. अगदी आपण घरातली इतर कामं करता करता या सगळ्या गोष्टी करू शकतो, जेणेकरून आपल्या केसांना तर फायदा होईलच होईल, त्याचसोबत आपण जी काही भिजवून ठेवलेली मेथी होती
ती खाल्लीसुद्धा आणि त्याचं पाणी पिलंसुद्धा तर त्याचा इंटरनलीसुद्धा आपल्या शरीराला खूप सारा फायदा होतो. तर अशा पद्धतीने छान मी केस वगैरे विंचरून घेतले आणि केस विंचरल्यानंतर ना तुम्ही तुम्हाला जशी हवी तशी छानपैकी हेअरस्टाईल करू शकता आणि केसांना छानपैकी तुम्ही मॅनेज करू शकता. आता तुम्हाला मी म्हटलं होतं जसं हेअर ग्रोथ होते तर असे छोटे छोटे केस यायला सुद्धा ना मदत होते. लगेच एका वापरामध्ये येणार नाहीत, पण थोडे थोडे तुम्ही जसं जसं वापर कराल तसं तसं तुम्हाला फरक केसांमध्ये आणि नवीन हेअर ग्रोथमध्ये नक्की दिसायला लागेल. तर अशा पद्धतीनं ना छानपैकी मेथीचं पाणी आहे जे आपल्या केसांसाठी खूप सारं आरोग्यदायी आहे आणि खूप सारे त्याचे बेनिफिट आहेत आणि करायला एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे. जास्त वेळ लागत नाही आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. तरीही तुम्ही एकदा मेथीचं पाणी आपल्या स्काल्पवर अप्लाय करून पॅच टेस्ट करून मगच अप्लाय करा आणि तुम्हाला बेनिफिट वाटलं तर आठवड्यातून 2दा तुम्ही ही प्रोसेस करू शकता. तुम्हाला जर त्याचा काही त्रास होत नसेल तर तुम्ही पूर्ण दिवसही हे केसांवर लावून ठेवू शकता. तर छानपैकी माझे केस वगैरे आता सुकलेले वगैरे आहेत आणि छान आता मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीनं केसांचा जो आहे ना तो छान बाउन्सी लुकसुद्धा दिसतो. केस छान नैसर्गिकरित्या केसांना चमक आलेली आहे. छानपैकी केस काळेभोर चमकदार आणि एकदम बाउन्सी लुक केसांचा दिसतोय. तर तुम्ही बघू शकता. आता मी फक्त केस वॉश केलेले आहेत नॉर्मल शॅम्पूने. शॅम्पू आपण तोच वापरतो, पण ह्या अशा ज्या काही वेगळ्या वेगळ्या होम रेमेडीज आपण ट्राय करत असतो केसांवरती तर त्याचा परिणाम आपल्याला खूप सुंदर दिसतो. शॅम्पूमुळे आपले केस स्वच्छ व्हायला मदत होते, पण शॅम्पूमुळे केस वाढणे, केस गळती कमी होणे तर या गोष्टी सहसा कमी होतात. तर त्यासाठी आपल्याला ना या अशा छोट्या मोठ्या होम रेमेडी ट्राय कराव्या लागतात. आता ह्या एक्सटर्नल इम्प्लिमेंट करून खूप रिझल्ट मिळेल असं नाही. त्यासाठी इंटरनलसुद्धा आपलं डाएट, आपली झोप या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर ना ह्या एक्सटर्नल गोष्टी ज्या आपण आपल्या चेहऱ्यावर, केसांवर अप्लाय करतो तर त्याचेसुद्धा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर, आपल्या केसांवर अगदी छान पद्धतीने दिसतात. थोडंसं पेशन्स ठेवायचा आणि काही गोष्टी आहेत ना पहिल्या यूजमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी थोडासा का होईना फरक नक्की जाणवेल आणि हेअरफॉल तर नक्कीच तुमचा कमी होईल. अगदी पहिल्या यूजमध्येच तुमचा हेअरफॉल जो आहे ना तर तो कमी झालेला तुम्हाला दिसेल. तर छानपैकी केस मी विंचरलेले आहेत आणि केसांचा जो बाउन्सी लुक आहे ना तो सुद्धा तुम्ही बघताय खूप छान दिसतोय. काळेभोर आणि चमकदार केस दिसत आहेत. तर छान मी आता इथं रेडी झालेली आहे. तर चला आजचा व्हिडिओ आहे मी इथेच एंड करते. आजची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय.